बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील घराला आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच धान्य, घरातील सर्व महत्त्वाचे कागदपत्रे जळून खाक झाल्याची घटना दिनांक 13 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार वाडेगाव येथील जुन्या ग्रामपंचायत इमारत जवळच भाड्याच्या खोलीत एक मजूर निर्धार महिला सिंधू रमेश आकोटकर राहत आहे. रात्री एकटी महिला घरी होती म्हणून आपल्या नातेवाईकाच्या घरी गेल्या होत्या. घरातील विद्युतच्या तारांमधून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे बोलले जात आहे. तर घराला आग लागलेली पाहून शेजाऱ्यांनी तातडीने आकोटकर यांना माहिती दिली व आग विझवण्याचा प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. तर महिला घरी परत येताच घरातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे पाहून महिलेने आरडाओरडा केला असता परिसरातील नागरिक धावून येऊन दरवाजा उघडून पाहिले. त्यावेळी घरातील जवळपास सर्वच संसारोपयोगी साहित्य आगीत जळून खाक झाले होते. नागरिकांच्या निदर्शनास आले. घरात घुसमटत असलेली आग नागरिकांनी अथक परिश्रम घेऊन विझवली, तोपर्यंत घरात काहीच शिल्लक राहिले नाही. लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी साहित्य तसेच नगदी जवळपास सर्वच खाक होऊन नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घराला आग कशामुळे लागली याबाबत कुठलीच माहिती हाती आली नसून लागलेल्या आगीत घरातील गॅस सिलेंडरचा सुदैवाने स्फोट झाला नाही, अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती, असे त्यावेळी उपस्थित नागरिक बोलले. आणखीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.